सातारी भागात धपाट्याबरोबर प्रामुख्याने खाल्ली जाणारी चवळीची उसळ. तीच उसळ आज आपण तयार करणार आहोत. त्यासाठी ह्या ठिकाणी चवळी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. सकाळी कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत व चवळी छानपैकी शिजवून घेतलेली आहे. दुसरीकडे कढईमध्ये तेल घालायचं आहे. 2 ते 3 चमचे तेलामध्ये बारीक चिरून घेतलेला भरपूर सारा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल. टोमॅटो व कांदा छान असा भाजून झाल्यानंतर थोड्याशा तेलामध्ये जिरेसुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत. तीनही जिन्नस भाजून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मसाले ॲड करायचे आहेत. ह्या ठिकाणी मी काळं घरगुती तिखट, लाल मिरची पावडर, हळद व त्याचबरोबर थोडासा मटण मसाला वापरलेला आहे. मसाले भाजून झाल्यानंतर शिजवून घेतलेली चवळी आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालून एक वाफ काढून घ्यायची आहे. मस्त अशी चवळीची उसळ तयार होते. आवडल्यास नक्की लाईक करा.